नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी मित्रांनो न्यायालयातर्फे भरती निघालेली आहे. ही जी भरती असणार अहिल्यानगर जिल्ह्याकरता इथं भरती जाहीर झालेली मित्रांनो. आता हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो 19 मे 2025 चा लेटेस्ट जी आर असणार मित्रांनो. हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो दिवाणी न्यायालय व वरिष्ठ स्तर राहुरी जिल्हा अहिल्यानगर या न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे या जी आर बद्दल. कसं आपल्याला किती पदं असणार आहे, कोणते असणार आहे, काय सॅलरी असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी अशी व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत सांगणार आहे. तर शॉर्टपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप आयडीला पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो हा जो जी आर आलेला आहे विधी व न्याय विभागाकडून आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं मित्रांनो दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर राहुरी जिल्हा अहिल्यानगर या न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आलेला मित्रांनो 19 मे 2025 चा लेटेस्ट जी आर असणार आहे. ओके. याच्यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावना जाणून घेऊया थोडक्यामध्ये. माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक 4/4/2007 च्या मानक प्रारूपानुसार ओके स्टँडर्ड फॉर्मॅट राज्यात विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्यासाठी प्रलंबित खटले प्रकरणाची संख्या किमान 500 असावी. तसेच पायाभूत सुविधा उदाहरणार्थ न्यायालय इमारत आणि न्यायाधीशांची निवासस्थाने यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. माननीय उच्च न्यायालय या धोरणेनुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असल्याने राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना करण्यास माननीय उच्च न्यायालयांच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने तत्वत मान्यता दिली आहे. विधी व न्यायालयाच्या विभागाच्या 6/2/2024 च्या शासन निर्णयामध्ये 10/10/2024 च्या शुद्ध पत्रिकामध्ये आपल्याला राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 नियमित पदे तसेच त्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी नियमित आहे. सहाय्यभूत कर्मचारीमध्ये आता नियमित 11,064 पदे निर्माण करण्यास व 5,803 मनुष्यबळाची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना करण्यास व सदर न्यायालयाची उपयुक्त मंजूर पदांमधून पदे उपलब्ध करून घेण्यास शासनाने विचारता होती. आता शासनाचा निर्णय काय मित्रांनो आपण ते जाणून घेऊया. शासनाचा निर्णय आलेला आहे. राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ओके. त्यासाठी संदर्भ क्रमांक 4 मध्ये मंजूर केलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या 2863 नियमित पदांमधून तसेच 11,064 सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या नियमित पदांमधून आणि खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेले पदे 5,803 मनुष्यबळांच्या मर्यादित बाह्य यंत्रणेद्वारे सेवा सदर न्यायालयातून सुरू दिनांकापासून घेण्यात मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. आता कोणते कोणते पदे तुम्हाला मी दाखवून देतो आता याच्यामध्ये. तर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नियमित पदे असणारे मित्रांनो. ओके. परमनंट वॅकन्सी असणारे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर असणारे त्यांची जी असते सर्व्हिस प्रमाणे त्यांना इथं सॅलरी असणारे एक पद असणार आहे. अधीक्षकसाठी इथं एक पद असणार आहे. त्याच्यामध्ये सॅलरी तुम्हाला 16 बेस असणार आहे. त्याच्यामध्ये 44,900 ते 1,42,000 पर्यंत 200-400 पर्यंत आपल्या सॅलरी बघायला मिळते. ओके. त्याच्यानंतर आपल्या सहाय्यक अधीक्षकसाठी असणारे याच्यामध्ये 2 पदं असणार. याच्यात 15 सॅलरी बेस आहे. 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी त्यांना भेटू शकते. 4 नंबरची जी पद येतं आपल्याला लघुलेखक ग्रेड 2 असणार आहे. यामध्ये पण 15 सॅलरी असणार. 41,800 पासून 1,32,300 त्याच्यामध्ये एक पद आपल्याला बघायला मिळतं. वरिष्ठ लिपिकसाठी वॅकन्सी असणारे 2 पदं असणार आहे. त्याच्यामध्ये S8 सॅलरी बेस असतं त्यांना. इथं 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी त्यांना मिळू शकते. ओके. कनिष्ठ लिपिकला S6 सॅलरी बेस 19,900 पासून 63,200 एवढी पदं त्या इथं 8 पदांसाठी इथं वॅकन्सी त्यांनी इथं काढलेली आहे. प्रमुख बेलिफसाठी मित्रांनो इथं S8 सॅलरी बेस असणारे 25,500 पासून 81,100 इथं आपल्याला एक पद बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला बेलिफसाठी S6 सॅलरी बेस त्यांना इथं सॅलरी असणारे 19,900 पासून 63,200 एवढे 5 पद आपल्याला बघायला मिळतात. एकूण इथं हे जे असणारे परमनंट पदे असणारे निश्चित पदे. ओके. नियमित पदांमध्ये 21 पदांसाठी वॅकन्सी. त्यानंतर आता बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात मनुष्यबळ सेवा आता या कटांतरी पद्धतीवर घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये दिलेले आहे शिपाईसाठी 2 पदं, पहारेकरीसाठी 1 पद,
सफाईकारसाठी इथं सफाईकारसाठी इथं एक पद आहे, एकूण 4 पदे म्हणजे 21 आणि 4 आणि इथं 25 पदांसाठी त्यांनी इथं भरती जाहीर केलेली आहे. ओके. अशा त्या संघूच्या बाह्य सेवा घेताना इथं जेव्हा आपल्या जी आर आलेला आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून दाखवलेली आहे. ओके. अशा पद्धतीची माहिती मित्रांनो. अशी ही पदे भरण्यात येणार आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता तुम्ही म्हणत असाल अप्लाय कसं करायचंय? आता लेटेस्ट जी आहे 19/2025चा अजून त्याची अप्लाय करण्याची आलेली नाहीये. अप्लाय करण्याची लिंक ज्यांची आलेली होती तेपर्यंत व्हिडिओ मी बनवलेले आहे. थोडी तुम्हाला याची वाट बघावी लागेल अप्लाय करण्यासाठी डेट वगैरे आल्यानंतर मी स्वतः तुमच्यासाठी त्याचा व्हिडिओ बनवून आणेल. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट देत राहा तुम्ही. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला तिथे आपल्याला फॉलो करून ठेवायचं जेणेकरून कधी येणारा जो व्हिडिओ असेल याच्याबद्दलचा नोटिफिकेशन आली की लगेच मी तिच्यावर अपलोड करेन मित्रांनो, तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन मित्रांनो. ओके. आणि तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर मला तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करा आणि PDF फाईल पण मी तिथं सेंड करून देईन, तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रपरांना शेअर करा, कमेंट्समध्ये कमेंट्स करा का डाऊट रिलेटेड आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आणि गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब्स आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या योजना वगैरे घेऊन येत असतो आपल्या चॅनल. असेच सारे व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.